खेड तालुक्यातील सवणस मुळगाव येथील जांभा खाणीवरती महावितरणने लाखो रुपयांच्या वीज चोरी प्रकरणी केलेल्या कारवाईची बातमी केली म्हणून खेडमधील एका पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी घडली आहे। या प्रकरणात आता मंगळवारी सायंकाळी फोनवरून धमकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात खेड पोलीस स्थानकात धमकीचा तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार 18 मे रोजी खेड तालुक्यातील सवणस मुळगाव येथील रामचंद्र बुदर यांच्या जांभ्याच्या खाणीत 2 कमर्शियल मीटरमध्ये वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली। त्यानंतर महावितरणने त्यांना तब्बल 26 लाख रुपयांची बिले रामचंद्र बुदर या खान मालकाला दिली। मात्र महावितरणच्या याच कारवाईची बातमी लावल्याचा राग मनात धरून 19 मे रोजी पत्रकार चंद्रकांत बनकर यांना दिवसभरात 3 वेळा धमकीचे फोन आले। त्याच दिवशी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मोबाईल नंबरवरून ते घरी येत असताना कॉल आला आणि जांभ्याच्या खाणीच्या बाबत एकही बातमी यापुढे लावायची नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील। बातम्यांसाठी कसा फिरतात ते बघतो, ऑफिसला येऊन आमची मुले राडा घालतील, अशा विविध प्रकारच्या शिवीगाळी करत जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या। तरी याबाबत पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी घडलेल्या प्रकरणाची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल केली असून महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा तसेच मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 चे कलम 3.4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते हे करत आहेत। तरी याबाबत आता तात्काळ संबंधित धमकवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला धमकी द्यायला लावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी आता सध्या खेड व शहरवासियांकडून करण्यात येते आहे।